व्हॉट वॉज द लास्ट वर्ड? व्हॉट वॉज हा मी म्हणलं होतं की जे पर्क्युलेशन आहे ना, पर्क्युलेशन हा रेशो जो आहे, पर्क्युलेशन जे प्रमाण आहे, हे क्वांटिटी ऑफ द पर्क्युलेटेड वॉटर वॉटर डिपेंड्स अपॉन द स्टॉक इन द पॉट. म्हणजे आपल्याकडं जर खूप काही नॉलेज असेल तर त्याचं पाझर हे त्या असणाऱ्या नॉलेजच्या प्रमाणात खूप कमी प्रमाणात असतात. आणि त्या विचारांचे पाझर हे आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांच्या पाल्यांना सुधारवू शकतात. तेव्हा पालकांकडं आणि शिक्षकांकडं खूप चांगल्या विचारांचा स्टॉक असण्याची आवश्यकता आहे. आणि हा स्टॉक विचारांचा आपण कोणाच्या सानिध्यात आहोत, म्हणजे काय, सानिध्य हे दोन प्रकारचं असतं. एक व्यक्तीच्या सानिध्यात असतो आपण कोणत्या ना कोणत्या, किंवा पुस्तकांच्या सानिध्यात असतो. अर्थात आपल्याला सानिध्य अनेक गोष्टींचं असतं, मात्र विचार जे आपण म्हणतोय, अर्थातच निसर्गाच्या सानिध्यातून देखील आपल्याला भरपूर विचार मिळतात, ऑफकोर्स. बट माझा फोकस आहे इथं की चांगल्या व्यक्तींचा सहवास, सानिध्य आणि बुक्सचा सहवास हा शिक्षकांचे आणि पालकांचे जीवन घडवू शकतो, आणि त्याचा परिणाम म्हणून मुलांचं जीवन घडणार आहे. शिक्षकांचा आणि पालकांचा नेहमी काय असतो, फोकस असतो की विद्यार्थी घडला पाहिजे. मी आज हे स्टेटमेंट इथं थोडंसं वेगळं करतोय. पालक आणि शिक्षक घडले पाहिजेत, परिणाम स्वरूप विद्यार्थी घडणार आहे. त्याच्यामुळं जे शिक्षण व्यवस्थेनं मांडून ठेवलेल्या गोष्टीतनं ह्या रिवाईज करण्याची खूप गरज आहे. स्टेटमेंट बघा, पालक आणि शिक्षक घडला तरच विद्यार्थी घडू शकतो, आणि याच्यावरच उद्याचा देश अवलंबून असणार आहे. शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे, शिक्षकांनी सगळ्यांनी. त्यामुळे मी टीचर्सला कंपल्सरी करतोय, बिकॉज दिस कोर्स विल नॉट कंटेन ओनली अँड ओनली इंग्लिश in itself, but there will be so many things discussed during the course which are very much necessary for the educational system. या पूर्ण सिस्टमला त्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. सो व्हॉट डू अ टीचर नीड? एका शिक्षकाची आवश्यकता काय आहे? तर उच्च कोटीचा प्रामाणिकपणा. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं, परत परत त्याच गोष्टी बोलतो, कारण का नवीन गोष्टीमध्ये काही मजा नसते. 500 गोष्टी बोलायच्या नाहीत, त्याच गोष्टी, काही बेसिक गोष्टी गरजेच्या असतात, आणि त्या बेसिक गोष्टीच आपल्या जीवनभर पुरत असतात. आणि आपण बेसिक गोष्टींना दुर्लक्ष करतो, आणि व्हॉट इज बिंग कॉल्ड ॲज हायफाय, यु नो, वायफायच्या जमान्यामध्ये सगळ्या हायफाय गोष्टी करतो, विच मे नॉट बी दॅट मच इम्पॉर्टंट ॲज द बेसिक थिंग्स आर. त्याच्यामुळं मी नेहमी बोलत असतो, शिक्षकांना ग्राउंड सोडलं नाही पाहिजे. टीचर्स मस्ट नॉट लिव्ह द ग्राउंड, मस्ट नेव्हर लिव्ह द ग्राउंड. जमिनीवर राहा, कारण उद्याचा देश, आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे. हा अख्खा देश घडवायचा आहे, समाज घडवायचा आहे, सोपं नाही. खूपच मोठ्या जबाबदारीचं काम आहे. आणि हे देवाला जमलं नाही, म्हणून देवानं एक गोष्ट निर्माण केली, आणि त्या गोष्टीचं नाव शिक्षक आहे. आता बघा, मी मुद्दाम एक गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो. हाऊ द टीचर इज लकी, हाऊ लकी द टीचर इज, यु नो. शिक्षक म्हणून आपण किती लकी आहोत. बघा, मलाही आवडतं ना ऍक्च्युली, खऱ्या अर्थानं पालकांना मुद्दा मी सांगू इच्छितो. तर आजचं थोडस इट विल बी, यु नो, द इंटरव्ह्यू सेशन ऍक्च्युली. त्यामुळे सगळ्या बेसिक गोष्टीच्या चर्चा करणार आहे. अर्थात काय काय शिकणार आहोत, कसं कसं शिकणार आहोत. पहिले 2-3 लेक्चर्स माझे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असतील. याच्यामध्ये सगळा त्याला आपण गावाकडच्या भाषेत मगूस म्हणतो, मगूस फळाचा आहे ना, जो मगूस आहे ना, मगूस, याची आपण चर्चा करणार आहोत. मला प्रत्येकाला वाटतं की मी व्यक्त व्हावं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय माहितीये का, आपण अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतो. त्यातलं लग्न समारंभ हा नॉर्मल प्रोग्राम आहे, आणि तो माईकवाला काय करत असतो,
तो काहीतरी बोलत असतो नेहमी, हा ना, हा आता हे होईल, आता ते होईल, आता हा लवकर लवकर हे करा, लवकर लवकर ते करा, अमुक तमुक, हा इकडे या तिकडे या, नवरीचे मामा नवऱ्याचे मामा वगैरे वगैरे तो अनाउन्समेंट करत असतो. आता ते करत असताना त्याच्या हातामध्ये माईक असतो. बरं, हा असा माईक पकडतो, ओके. ज्यावेळी त्याच्या हातामध्ये माईक असतो, आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं की हा माईक माझ्या हातात असला पाहिजे आणि मला हे बोलण्याचा चान्स मिळाला पाहिजे. तर जवळजवळ प्रत्येक जणाला असं वाटतं की यार मी पण या पद्धतीनं माझ्या हातात माईक आला पाहिजे आणि मी काहीतरी बोललं पाहिजे. त्यामुळे लहान लहान मुलं बघा, हा असं करणार, काहीतरी असं करणार, हा हॅलो करणार, हा हॅलो 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 असं करणार. म्हणजे हे काय दर्शवतंय, तर त्याला त्याला त्याच्या त्या माईकच्या माध्यमातून त्याला व्यक्त व्हायचंय. त्याला त्याचा आवाज जो आहे ना, त्याचा आवाज इतर लोकांना ऐकवायचा आहे. किती बघा बेसिक गोष्ट आहे. सो तो व्यक्त होऊ इच्छितो, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्त होण्याची प्रखर इच्छा असते. आता त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की जसं की माईक मध्ये बोलण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्याची अपेक्षा असते की मी पण बोललं पाहिजे, मात्र प्रत्येकाला त्या स्टेजकडे जाण्याची संधी मिळत नाही. आणि इथं मी शिक्षकांना लकी म्हणतो, कारण तिथं मागून माहीत मिळत नाही. इथं अख्खा समुदाय तुमचा ऐकायला तयार असतो. उद्याचा घडणारा भारत तुमच्या समोर चुपचाप शांत बसून ऐकतोय. मुलं शांततेनं ऐकतात. आणि 10th पर्यंतची जी ऑपॉर्च्युनिटी शिक्षकांकडे आहे ना, ही पुढं नाहीये. इथे शांत आहेत मुलं बघा, हे चुपचाप ऐकतात, घाबरे गप बसतात. त्याच्यामुळे टीचर्स आर व्हेरी लकी. पालक का लकी आहे तिथं? तेही व्यक्त होतात. पालक त्यांच्या पालकांना नाही बोलत, पालक त्यांच्या मुलांना बोलतात. सॉरी. या दृष्टिकोनातून खरं टीचर हा खूप लकी प्राणी आहे पृथ्वीवरचा. तो एकदम मुक्त छंदपणे व्यक्त होतो. शिकवणं एक माध्यम आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट टीचिंग, इन सपोर्ट ऑफ दॅट टीचिंग, तो व्यक्त होतो बघा. आणि व्यक्त होणं हे फक्त आणि फक्त नशीबवान लोकांनाच शक्य आहे. आणि त्याच्यामधला सगळ्यात नशीबवान प्राणी पृथ्वीवर. आणि समोरचा मुलं काहीही ऑब्जेक्शन न करता शांत चित्तानं एकाग्रतेनं ऐकण्याचा प्रयत्न करतात शाळेमध्ये 100%. मग ही केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मी परवा, मला असं वाटतं सोशल मीडियाला किंवा स्कूलच्या ग्रुपवर टाकलंच होतं, समाधान काय असतं. संपत्तीनं विकत नाही घेता येत. शिक्षक या पेशामध्ये असाल तर माझ्या मते कमीत कमी 10 वर्ष तर बोनस आयुष्य मिळतं. कारण एकदम मुक्त छंदपणे तुम्हाला तुमचे विचार प्रकट करण्याची संधी 100% प्राप्त होत असते शिक्षक या पेशामध्ये. तर ही एक संधीचा विषय सांगितला मी. तात्पर्य, शिक्षक या प्रोफेशनसाठी खूप मोठी जबाबदारी आहे देश घडवायची. प्रामाणिकपणे काम करा. जो शेवटच्या बेंचचा विद्यार्थी असेल तर देखील तेवढाच अधिकार आहे. आणि जर विद्यार्थी खराब होत असेल तर 100% त्या ठिकाणी शिक्षकाची चूक आहे, 100% चूक आहे. पालकांचा पाल्य खराब होत असेल तर त्या ठिकाणी पालकांची चूक आहे. पालक आणि शिक्षक अर्थात विद्यार्थ्यांनी सहाय्यता करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना मोकळं नाही सोडत. पालक आणि शिक्षक हे उद्याचा समाज घडवू शकतात आणि उद्याचा समाज बिघडवू पण शकतात. म्हणून ते मी तुम्हाला उदाहरण देत असतो. कोणतं? चाणक्य या मालिकेमधील. धनानंद या राजाला आचार्य चाणक्याने सांगितलं. ते धनानंद हा रागावलेला आहे आणि तो म्हणतो की तुम नशिबान हो. चाणक्याला म्हणतो, अरे चाणक्य, त्याला काहीतरी दुसरंच नाव आहे. विष्णुगुप्त त्यांचं खरं नाव आहे, विष्णुगुप्त मौर्य, बरोबर आहे का? तर अरे चाणक्यांना तो धनानंद नावाचा राजा म्हणतो, तुम नशिबान हो. अशा पद्धतीचे शब्द आहेत, असा अर्थ आहे त्याचा. शब्द वेगळे असू शकतात. तुम नशिबान हो क्योंकि हम ब्राह्मण की हत्या नहीं करते. तर तो म्हणतो, याद रखना धनानंद,
प्रलय और निर्माण, सृष्टि का प्रलय और निर्माण दोनों भी शिक्षक के गोद में खेलते रहते हैं. गोद में खेलते हैं म्हणजे काय, शिक्षक हा प्रलय पण आणू शकतो, म्हणजे सर्वनाश पण करू शकतो, आणि शिक्षक हे निर्मिती देखील करू शकतो. प्रगती काय असेल ते एव्हरीथिंग. सो इट इज फुल्ली रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टीचर ओनली, टीचर कम्युनिटी, टीचर आणि आमचे, मी सांगितलं गेल्या वेळेस पण तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये कुठल्या तरी आहे ते रेकॉर्डेड लेक्चरमध्ये, आमचे परम आदरणीय डॉक्टर गोखले सर, विजय गोखले सर, याचं उदाहरण खूप चांगल्या पद्धतीने देतात आणि ते नमूद करतात की प्रलय हा पुरेपूर व्यवस्थित पद्धतीनं भारतामध्ये शिक्षकांद्वारे घडला जात आहे. प्रलय निर्माण केला जात आहे शिक्षकांद्वारे, असं त्यांचं एकदम प्रखर मत आहे. परखड मत आहे. परखड मत हे मी सदर चालू केलं होतं. अर्थात काही सेटअपमुळे ते थांबलेलं आहे, लवकरच चालू होईल. परखड हे मत या सदराखाली अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं उहापोह मी करणार आहे आणि करणार होतो. तात्पर्य, शिक्षकाची जगामध्ये यु नो निर्मितीसाठी खूप मोठा रोल आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. तर ही आपण सगळ्या शिक्षकांनी समजून घेतली पाहिजे. आणि अर्थात आता पालकांकडे येतोय मी. पालकांकडून मी ऍक्च्युली क्षमा मागतो, मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण काही पालक म्हणले की सर काय करतात, एज्युकेशनल इयरच्या सुरुवातीला काही दिवस लेक्चर घेतात आणि नंतर घेत नाही. असं नाही, अजिबात नाही. तुम्ही माझ्या व्हायब्रेशन्सवर लक्ष द्या. असं असतं तर माझ्या व्हायब्रेशन मध्ये फरक पडला असता, बोलताना काहीतरी ततमम झालं असतं. अजिबात नाही असं. बिकॉज आय लव्ह टू टीच. टीचिंग करणं मला खूप आवडतं. आणि जी गोष्ट आवडते मलाही, तुमच्या सगळ्यांपासून दुरावा जो झाला होता, निर्माण झाला होता या लेक्चर्समुळं, तो मलाही बोचला, मलाही चावला, मलाही त्यानं परेशान केलं. परंतु काही गोष्टी अशा घडायला लागल्या होत्या. अर्थात ती गोष्ट मी मुद्दाम आज बोलणार आहे. काही गोष्टी अशा घडायला लागल्या होत्या की ज्यांना काही मोजक्या मुला मुलींमुळं, मी स्पष्ट बोलतोय की आपल्याला सगळ्याला खाली बघण्याची वेळ आली असते. कारण का, मुलं आणि मुली, खास करून 7वी 8वी 9वी 10वी, हे पालकांना माझ्या नावाचा उपयोग करून सरांनी सांगितलंय, मग त्यांना माहिती, तर थोडे स्ट्रिक्ट, थोडे म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आहेत, आणि आपण जर मोबाईल नाही दिला तर माझा मुलगा होमवर्क करणार नाही. आणि त्याच्यामुळे पालक लोक प्रेशरला बळी पडून त्या मुलाला आणि मुलीला मोबाईल द्यायचे. त्याचा दुरुपयोग होणं चालू झालं होतं. म्हणून आम्ही वेळीच, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, या उक्तीमुळं त्या ठिकाणी क्लास अर्जंट स्टॉप केले होते. कारण तसे रिपोर्ट्स आपल्याकडे आले होते, पालकांना बरेचसे माहिती असेल. परंतु यावेळेस आपण एक गोष्ट कंपल्सरी करतोय. मी उद्या परवा एक फॉर्मॅट पाठवतो. तो फॉर्मॅट पालकांनी स्कूलमध्ये येऊन स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला तिथं उपलब्ध केलेल्या रजिस्टरमध्ये लिहायचं आहे की जेव्हा जेव्हा मी माझ्या पाल्याला मोबाईल देईल, खास करून 7वी 8वी 9वी आणि 10वीचे पालक, जेव्हा जेव्हा मी पाल्याच्या हातामध्ये मोबाईल देईल, माझ्या घरचा एक तरी व्यक्ती समोर असेल आणि तो मोबाईलमध्ये काय करतोय याच्यावर माझं कटाक्षान लक्ष असेल. आणि चुकून जर काही मोबाईलमुळं काही दुष्परिणाम मोबाईलच्या वापरामुळे झाला, त्याची पूर्णपणे जबाबदारी ही माझी व माझ्या कुटुंबाची असेल, असं व्यवस्थित त्यानं लिहून द्यायचंय. आणि त्या ठिकाणी त्या पाल्य, जे काय पाल्य आहे त्याच्या पालकांच्या दोघांच्याही सह्या लागतील. ठीक आहे, आई आणि वडील. मग आपण मग पेपरवर घ्यायचं का रजिस्टरवर घ्यायचं ही गोष्ट बघू. माझ्या मते पालकांनी एक दिवस दोघांनी यायचं, त्या निमित्तानं शाळेचं पण तुमचं दर्शन होईल. कारण आईने पण आलं पाहिजे, वडिलांना पण आलं पाहिजे. तुम्ही म्हणला नाही दोघांपैकी एक, नाही दोघंही या ना, काय फरक पडतो. तुमचा पाल्य, आपला पाल्य येतो. आपण आपला पाल्य ज्या विद्या मंदिरात जातो, ते मंदिर आपण पाहिलं पाहिजे ना कधीतरी. म्हणून हे कंपल्शन असणार आहे. आणि हे जे लोक पूर्तता करणार नाहीत त्यांना कसल्याही सबबीच्या शिवाय
आपण अर्जंट काढून टाकणार आहोत. डिसिप्लिनला खूप टॉप प्रायोरिटी असणार आहे आपल्या लेक्चर्समध्ये. अर्थात हा पेड असेल किंवा अनपेड असेल. आता पेड का केलं होतं तुम्ही बघितलंच. अर्थात सगळ्यांचं या निमित्तानं सगळ्यांचं अभिनंदन, कारण तुमच्या पैशातून, काल परवाच्या पैशातून तुम्ही स्कूलला जे काही छोटीशी देणगी रूपात संगणक, कम्प्युटर्स आणले, ते कम्प्युटर्स लागलेले आहेत. अर्थात त्याच्यामध्ये आणखीन काही 3-4 स्क्रीन तयार होणार, ऍड होणार आहेत आणि त्याचा उपयोग तुमच्याच पाल्यांना होणार आहे. अर्थात आणि ते आपण देणगी रूपात फी घेतली होती. फी नव्हती घेतली, देणगी रूपात होतं. आणि त्याचं कारण काय होतं की काहीतरी फी दिल्याशिवाय, म्हणजे फी देतोय असं भासवण्यासाठी तुमच्याकडून ते कलेक्शन केलं गेलं होतं. 100-125 रुपये काहीतरी होतं, मला आठवत नाही, 125 किंवा 150 काहीतरी होतं. जसं 125 वगैरे असेल, 125, 250 असं काहीतरी होतं. ठीक आहे. तर इथून पुढे जे काय दिस विल बी द फायनल फ्री बॅच अवेलेबल फॉर द स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ऑफकोर्स फॉर द टीचर्स ऑल्सो. याच्यानंतर कोणतीही फ्री बॅच मी घेणार नाही. अर्थात काहीतरी देणगी असेल. आणि जे लोक, नवीन लोकांसाठी तो विषय वेगळा होईल. जे काही नवीन येतील त्या लोकांसाठी विषय वेगळा होईल. मात्र फ्री असून देखील किती मुलं आहेत सर आता? फ्री असून देखील एवढी जर कमी मुलं असतील तर रिअली वाईट अवस्था आहे. कुठे 47. गेलं? 47 इन्क्लुडिंग टीचर्स. टीचर्स सहित फक्त आणि फक्त 47 आहेत. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ द नंबर. टीचर मध्ये मी आणि कवाळे सर, आमदार हा, सर तिघ. ओके ओके, समजलं मला. मी हॅपी नाही, आय एम नॉट हॅपी विथ द अटेंडन्स. अटेंडन्स मला पूर्ण पाहिजे. अर्थात आजच्या गोष्टी या बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी शिवाय पुढे जाणं शक्य नाही, म्हणून या आजच्या गोष्टी. आता पालकांना काय मिळेल? पालकांना इंग्लिश हे किती सोपं असतं आणि आपल्याला आतापर्यंत योग्य शिक्षक का मिळाला नाही, आहे ना, याची जाणीव होईल. आणि जर पालकांनी शिकलं तर अर्थात तुमची मुलं तुम्हाला 100% फॉरेन व्हिजिटला नेणार आहेत. तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला काहीतरी 4-2 गोष्टी बोलता येतील. तो फायदा तुम्हाला नक्कीच होईल. त्यामुळं हा जो कोर्स आहे तो खूप आगळा वेगळा आणि सगळ्यांना समजणारा कोर्स असेल. साधारणतः 4थी पर्यंत ज्याचं शिक्षण झालंय त्याच्यापेक्षा त्याच्या पुढच्या सगळ्या लोकांना इंग्लिश व्यवस्थित बोलता येण्याची शक्यता मला वाटते, जर तुम्ही कष्ट केलंच तर. अंडरलाईन करावं लागतं. कष्ट नाही केलंच तर अल्लाह मालिक, मैं कुछ नहीं कर सकता हूं. ठीक आहे. तुमचं तुम्हाला लखलाभ असो, कष्टाशिवाय पर्याय नाही. होमवर्क तर करावाच लागेल. आणि यावेळेसचा होमवर्क तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा ती गोष्ट रिपीट करतोय मी. सर्वच शिक्षक ज्या ठिकाणी असेंब्ली असते त्याच ठिकाणी सर्वच शिक्षक सकाळी सकाळी होमवर्क चेक करतील. हे काम 100% होईल आणि ते सगळेच शिक्षक होमवर्क चेक करतील. सगळे शिक्षक. मग सर्व शिक्षकांना मग तो तो टीचर तो तिसरीला शिकवत असू द्या, दुसरीला शिकवत असू द्या, फर्स्ट शिकवत असू द्या किंवा नर्सरीला शिकवत असू द्या, प्रत्येक टीचरला 10-5 विद्यार्थी दिले जातील, जेणेकरून तो होमवर्क साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये चेक केला जाईल. डेली होमवर्क चेक होणार आहे. होमवर्कची क्वांटिटी किती कमी असायला पाहिजे त्याविषयी मला बोललं तरी चालेल. सर थोडंसं होमवर्क कमी द्या, जास्त द्या, असं काहीतरी. कमी जाईल मात्र परफेक्ट करायचा होमवर्क. होमवर्क शिवाय पर्याय नाही. होमवर्क ही एकमेव फी असणार आहे. आणि दुसऱ्या फीचं नाव आहे डिसिप्लिन. डिसिप्लिनला काहीच ऑप्शन नाही माझ्याकडे. टॉप प्रायोरिटी असेल डिसिप्लिनची. इफ टीचर इज नॉट डिसिप्लिन, उद्याचा भारत हा सैराट होईल, लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या प्रिकॉशन्स आर टू बी टेकन बाय द टीचर्स. अँड स्कूल्स हॅव ऑफकोर्स लॉट मेनी रेस्पॉन्सिबिलिटीज. त्याच्यामुळं या बेसिक गोष्टींकडे मी खूप जास्त लक्ष देत असतो आणि देणं आवश्यक आहे. फाईन. तर याच्यामध्ये आपण चालू कसं करणार आहोत, कोर्स कसा चालू केला जाईल, तर आपण काय करणार आहोत. सर्वात पहिलं आपण जे दररोजच्या जीवनामध्ये बोलतो, जी वाक्य बोलतो, ती वाक्य मुलांनी लिहायची आहेत. समजा आता आजचा ओके, दुसरी गोष्ट शेड्यूल ऑफ द लेक्चर्स फॉर द बॅचेस. आपल्याकडे 2 बॅच असतील. 4th to 6th ची एक बॅच असेल आणि 7th to 10th ची दुसरी बॅच असेल.
आता याचे 10चे काही विद्यार्थ्यांना जर इफ दे आर नॉट गेटिंग टाइम बिकॉज ऑफ द अपकमिंग एक्झाम्स, तर तो विषय वेगळा आहे. मात्र बॅच ही 7 to 10 ची असेल. सो हे एक बॅच असेल आणि ही एक बॅच असेल, ए बॅच आणि बी बॅच. तर आजचा हा शेड्यूल जो आहे, आजचा आहे अर्थात आजचा फर्स्ट डे असल्यामुळे सगळ्यांना यायला सांगितलं होतं. आजचा फोकस आपला आहे 4 to 6चा, म्हणजे आजचं लेक्चर असणार आहे. सो मंडे 4 to 6 मंडेचा टाइम. ट्युजडे हा बी बॅचचा टाइम असेल 7 to 10 ट्युजडे. वेन्सडे परत मग ए बॅच 4 to 6 आणि त्याप्रमाणे चाललं जाईल. थर्सडे परत मग कोणती बॅच, इथं ए, इथं बी, इथं ए, इथं बी. फ्रायडे आणि सॅटर्डे या ठिकाणी मी फुल्ली ओरल प्रॅक्टिस घेईल. ए बॅचची फ्रायडेला घेईल आणि बी बॅचची सॅटर्डेला घेईल. ठीक आहे, ओरल प्रॅक्टिस इथं असेल, ओरल प्रॅक्टिस. मग ज्या दिवशी मी तिकडे येईल फ्रायडे सॅटर्डेला, त्या दिवशी अर्थातच मी दिवसा असल्यामुळे संध्याकाळची बॅच नसणार आहे. सो दिस विल बी द फायनल शेड्यूल फॉर 2 बॅचेस, ए बॅच बी बॅच, ए बॅच बी बॅच. आता असा फरक काय असेल, दोन्ही बॅच मध्ये सिलेबस मध्ये खूप डिफरन्स असेल असं अजिबात नाही. मात्र जो होमवर्कचा प्रकार आहे तो वेगळा असेल. ए बॅचला थोडा वेगळा होमवर्क असेल आणि बी बॅचला थोडा वेगळा होमवर्क असेल. सो डिफिकल्टी लेवल विल बी डिफरंट फॉर द डिफरंट बॅचेस. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली का? प्रत्येकाने आपापलं जे काही बॅचेस आहेत त्याप्रमाणे लिहून घ्या. ये बॅच तुम्ही कोणते असेल त्याप्रमाणे तुमच्या फर्स्ट पेजवर हे असलं पाहिजे. यू मस्ट हॅव these things on your first page. ओके, पुढे आपण. हा, तर आता फर्स्ट डे लेट अस स्टार्ट विथ डिस्कशन. ऑल राईट, एवढ्या बेसिक गोष्टी चर्चा बस झाली, काय अडचण नाही. सो दीज आर सफिशियंट थिंग्स. बाकी काय येतील ते त्याप्रमाणे आपण बघू. बरं, आता काय शिकायचं, तर त्यासाठी काय करायचं बघा. मी बॅचेस पाठवले आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. अगोदर फोर्थला सांगेल, फोर्थच्या मुलांनी बोलायचं, जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत. जास्त वाढल्यास मग गावाप्रमाणे बघू. नंतर फिफ्थच्या मुलांनी बोलायचं, नंतर सिक्सच्या मुलांनी बोलायचं, आणि नंतर सेव्हनच्या मुलांनी. सेव्हनचा तर वेगळा विषय. सेव्हन्थ आणि 7 to 10 ही पुढची बॅच आहे. फाईन. आता मला फोर्थच्या मुलांनी सांगा की नाही, आज काही कमी लोक आहेत. बघू आपण, गोंधळ झाला तर मग तसा नंबर लावू आपण. सांगा रे बाबा, काय वाक्य बोलतो आपण आपल्या जीवनामध्ये. म्हणजे तुम्ही जे जीवनामध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही दररोज जे वाक्य बोलता आणि जे समोरचा बोलतो, म्हणजे तुम्ही ऐकता आणि बोलता, अशी कोणती प्रॅक्टिकलची आज काय काय बोललो कोण कोण सांगा मला. उदाहरण, फॉर एक्झाम्पल, सर बोलले, ए सगळ्यांनी होमवर्क केला का रे? मग मुलं बोलले, हो सर केला. काय मुलं बोलले, सर मी नाही करू शकलो, माझ्या मामाचं लग्न होतं आणि त्याच्यामुळे मी मी गावाला गेलो होतो, वगैरे वगैरे. म्हणजे एक वाक्य आहे पहिलं, सर्वांनी सर्वांनी होमवर्क केला का रे? ठीक आहे. दुसरं वाक्य बघा, मुलं समजा म्हणले येस सर, किंवा एक जण म्हणला, सर सॉरी मी होमवर्क करू शकलो नाही. किंवा जर तो इंग्लिश मध्ये बोलला असेल तर काय बोलला असेल, सॉरी सर आय कुड नॉट डू होमवर्क. बरोबर, असं बोलला असेल तो, चालेल, मला काय अडचण नाही. मराठीमध्ये बोलला असेल तर मराठीमध्येच लिहायचं, आणि इंग्लिशमध्ये बोलला असेल तर इंग्लिशमध्ये लिहा, काहीच अडचण नाही. मात्र आपण आपल्या समजा आज किंवा काल किंवा परवा किंवा कधी पण काय अडचण नाही, काय बोललो आणि समोरचा काय बोलला
किंवा आपण एखाद्या ठिकाणी उभा असताना, बसलेलं असताना कोण काय बोललं हे प्रॅक्टिकली वापरण्यात आलेली वाक्य सांगा मला. चला, कोण सांगताय? अगोदर नाव सांगायचं आणि परत वाक्य सांगायचं. सांगा, कोण सांगताय? नाव सांगा अगोदर. उशीर करू नका, टाइमपास करू नका. चला, दिस इज बिगिनिंग ऑफ अवर कोर्स. हा, चला, पहिलं वाक्य कोण बोलतंय? बोला. सर ऐश्वर्या, व्हेरी गुड ऐश्वर्या, हा बोल. आज तू खेळायला येशील का? व्हेरी नाईस सेंटेन्स. बघा हिनं काय बोलली? आज तू खेळायला येशील का? आज तू, हा. मग पुढे कोण बोलली? हे कोण बोलली? लक्षात घ्या, इमॅजिनरी वाक्य बोलू नका. जे प्रॅक्टिकली आपण बोललो आणि आपण ऐकले तेच वाक्य मला सांगा. इमॅजिनरी काहीच सांगू नका. मग काल्पनिक वाक्य सांगितलं तुम्हाला काल्पनिक इंग्लिश येईल. बसा बोंबलत, मग बोलता नाही येणार. हा, ऐश्वर्या, हा हे वाक्य तू कोणाला बोलली होती का हा कल्पना करून सांगितलंय? कोणाला बोलली होती? पिऊला. हा, मग काय म्हणली पिऊ? ती म्हणली येते दुपारी. मग काय म्हणली? हो. येते दुपारी. लक्षात घ्या, व्हेरी गुड. बघा, आता तुम्ही सर हे कशाला लिहायचंय? हे लिहून आपल्याला बघायचंय की आपण कोणकोणत्या प्रकारची वाक्य वापरतो आणि या सगळ्या प्रकारच्या वाक्यांचे मी काय करणार आहे तुम्हाला टॉपिक सांगणार आहे. चला, पुढे बोला. पुढे कोण आहे? बरं, टायमिंग. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्या लेक्चरचं टायमिंग असेल 8 PM टू 8:50 PM. 8 ते 8:50 टायमिंग असणार आहे. प्लीज डो नॉट मिस. हा. सांगा रे, पुढे कोण सांगताय? नेक्स्ट सेंटेन्स प्लीज, लवकर लवकर सांगा. आणि पालकांना मी सांगितलेलंच आहे, प्रत्येक पालकाने आपल्या घरामध्ये एक छडी ठेवायची, छडी. कारण शिक्षकांनी तर छड्याचं काय होळी केलेली आहे. तुमच्या पाल्याला तुम्हीच मारायचं. का बोलत नाही? त्याला मारा धोपाटी, फरक नाही पडत. पालकांनी मारलेलं चालतंय. असं त्याला सांगा, शब्दात सांगा. शब्दात ऐकत नसेल तर त्याला एक फटका लावा. का सांगत नाही? मराठी मराठी विचारतोय ना, काय बोलते सांग मला, त्याला कधी सुधारणार तू? चला, पुढे बोला, कोण बोलतंय? लवकर. सरस. तरच बोल लवकर. आई स्वयंपाक केला का? अरे बापरे, एवढं भारी बोलतो. आपण म्हणतो आई खायला काय केली, बरोबर. स्वयंपाक केला का हे कुठं आपण पुणेरी भाषा वापरतो ते पेठेतली. खरं सांग, काय बोलला तू? खरं सांग, प्रॅक्टिकल वाक्य सांग मला. सर हीच म्हणलं. अरे बापरे, हेच म्हणला. आई काय म्हणला? ते मराठीत बोलताना आपण स्वयंपाक म्हणतो, मात्र शब्द आई आहे स्वयंपाक. बरं, केला का? स्वयंपाक केला का? ठीक आहे, मान्य आहे मला, बोली भाषा आहे ती. स्वयंपाक केला का, व्हेरी गुड क्वेश्चन. आई काय म्हणली? आई काय म्हणली सांग? थांब जरा. खरं सांग, खरं सांग, खरं सांग. थांब जरा. थांब जरा. आणि आई वैतागली असेल तर मग काय म्हणते? दम निघत नाही का? जर थांब की, थोडं अभ्यास कर. खरं काय म्हणली सांग? हा, थांब जराच म्हणली. थोडं नक्की? सर नक्की. हा हा, ठीक आहे. कधी कधी वैतागल्यावर आई काय म्हणते? एवढं दम नाही का? थांब की जरा, आता गेलं. बरं, ठीक आहे. तुमच्या इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या आई असे नसतात, चांगले बोलतात है ना पालक. व्हेरी गुड. चला पुन्हा. सर रविराज. रविराज बोल, खरं खरं सांग, काय बोलला? काय आई उत्तर तू पण मिळालं? बाजारला गेलती का? आई तू पण बाजारला गेलती का? तू पण बाजारला गेली होती का? व्हेरी गुड. गेलती का म्हणजे काय? व्हेरी गुड. गेलती का ही बोली भाषा आहे. आई तू पण, व्हेरी नाईस. तू पण बाजाराला गेलती का? तेच देऊ आपण. चला, गेलती का? आज बाजार होता ना. व्हेरी गुड. हा, काय बोलली आई? हा. व्हेरी गुड. हा, हा हा गेलते. हो चालतंय. कारण का, हा वर्बल क्वेश्चन आहे. पुढे तुम्हाला बऱ्याच लोकांनी पहिला कोर्स केलाच असेल, आणि माझी अशी इच्छा आहे, ज्या लोकांनी पहिला कोर्स केला त्यांनी मुद्दाम म्हणून हा दुसरा कोर्स करावा. ज्या लोकांनी अगोदर अटेंड केला कोर्स त्यांनी मुद्दाम म्हणून करावा कोर्स.
हा, आय म्हणली हो. व्हेरी नाईस, गुड. पुढं नेक्स्ट. संभव. संभव बोल. तुझं सायन्सचा पाठ झाला का? तुझा सायन्सचं पाठ झालं का? सायन्सचं पाठ झालं का? व्हेरी गुड. हा, आई तू पण बाजारला गेली होती का? आन्सर आहे हो. हा, तू कोणाला बोलला? हा क्वेश्चन होता तुझं सायन्सचं पाठ झालं. सायन्सचं पाठ झालं का? हा, उत्तर काय मिळालं? हो झालं. हो झालं. कधी कधी हो म्हणतात, कधी कधी हो झालं म्हणतात. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. सगळेजण बोला. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सगळेजण बोला. चला बोला नेक्स्ट. फर्स्ट, सॉरी फर्स्ट सेकंड नाही रे. कुठं? फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, एट, नाईन आणि 10th असेल तर 10चे पण बोला. काय अडचण नाही. बोला लवकर लवकर बोला. सर नेक्स्ट यश. क्वेश्चन. यश, व्हेरी गुड. यश जगे का? यश ठाकर. यश ठाकर बोल. व्हेरी गुड. पात्रुड बोल. तुझा अभ्यास झाला का? व्हेरी नाईस. तुझा अभ्यास झाला का? हा, तो काय म्हणला? झाला. झाला. सो डेली यूज सेंटेन्सेस आणि याच्यावर आपला सिलेबस ठरवायचा. बरोबर? तो म्हणला झाला. व्हेरी गुड. पुढे पुढे कोण आहे रे? सांगा लवकर. तेजश्री. पुढच्या पुढच्या 5 मिनिटात क्लास संपणार आहे. हा, तेजश्री बोल. काय म्हणतेस? वाक्य काय? आई बाजारून काय आणलं? आई बाजारावरून काय आणलं? काय खायला कशाला? आई बाजारातून काय आणलं? आणलं. हा, आन्सर. संक्रांतीचा बाजार आणला. संक्रांतीचा बाजार आणला. आज तेरा, अरे आज 13 तारीख आहे ना? वय संक्रांत आहे. बाजार आणला. व्हेरी गुड. बरं झालं. संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आपण तुमच्या आयुष्याची संक्रांत चालू करतोय. आणि मला खात्री आहे, 100% खात्री आहे. बघा, आता इंग्लिशचं महत्व हा सगळा वादविवादाचा विषय आहे, डिबेटचा विषय आहे. तरी पण सध्या भारतातली जी अवस्था आहे ते असे आहे की इंग्लिशमुळं बरीचशी प्रगती होते. आणि माझं वक्तव्य असं आहे की इंग्लिशमुळं पिढ्याने पिढ्याची प्रगतीचा पाया तयार होतो. समजलं? सध्याच्या अवस्थेनुसार बरं का. जर भारत किंवा महाराष्ट्र, अर्थात भारत म्हणून आपण, खूपच प्रगतीपथावर गेला आणि उद्या सगळ्यांना हिंदी शिकावं लागलं तर त्याला उच्च कोटीची प्रगती म्हणायची. त्यावेळेस आपल्याला खरं इंग्लिशची गरज लागेल का नाही हा पुढचा विषय आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्लिश हे नितांत गरजेचं आहे. चला पुढं. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या 3 मिनिटांमध्ये बॅच संपणार आहे. आजचा क्लास संपणार आहे. हा, एनीमोर आहे काही? नसेल तर हे लिहून घ्या किंवा आजसाठी सर तुम्हाला काय पुरवतील? स्क्रीनशॉट. सर स्क्रीनशॉट घ्यायचा. आहे सर. घेतला का? ओके. आणि ज्यांना टाइम आहे ते लिहून घ्या मी बोलता बोलता. बरं, तर आता काय करायचं? आजचा होमवर्क हे जे मी लिहिलं बघा, होमवर्कचे नेहमी 2 पार्ट असतील. असे कसे बघा? होमवर्क हा 2 पार्ट मध्ये सांगितलं जाईल. एक आहे रिपीट, आर फॉर रिपीट. रिपीट किती वेळा करायचं? हे असंच्या असं, असंच्या असं, हा टाइमासहित सगळं रिपीट करायचंय 2 टाइम्स. किती वेळा रिपीट करायचंय? 2 टाइम्स. हे रिपीट 2 टाइम्स करायचं. आणि सेल्फ अशा प्रकारचे, म्हणजे बघा लक्षात घ्या, प्रॅक्टिकली
आपण जे वाक्य बोलतो आणि जे वाक्य ऐकतो, मग आपण बोललेले असो किंवा इतरांनी बोललेले असो, कोणतेही वाक्य असे आपल्याला लिहायचेत. आजचा होमवर्क अगदीच कमी आहे. अशी बघा, आता आपण किती वाक्य लिहिली? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 हा फक्त एक नंबर आहे. मॅटर बघा किती आहे, जास्त नाही ना. तर असे तुम्ही फक्त किती काउंट लिहायचं आहे? ओनली 60. क्वेश्चन पण एक एक काउंट करायचा आणि आन्सर पण एक काउंट करायचे. म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर म्हणून किती होतील? 2 होतील. असे फक्त तुम्ही 60 लिहायचे. म्हणजे काय? 30 पेअर्स, बरोबर. मग ते संभाषणातलं असेल किंवा वेगवेगळ्या व्यक्तींशी बोललेलं तुमचं वाक्य असेल, चालतंय, काय अडचण नाही. क्लिअर सगळ्यांना? हो, क्लिअर आहे का? सुदैवानं उद्या सुट्टी आहे. सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक व इतर सर्व लोकांना शाळेच्या संबंधातील असतील, शाळेतील असतील किंवा शाळेबाहेर असतील, सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. आय विश ऑल व्हेरी व्हेरी हॅपी मकर संक्रांती. ज्याप्रमाणे सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करून पुढचा उद्धार वेगळ्या पद्धतीचा सृष्टीचा चालू होतो, त्या पद्धतीनं या मकर संक्रांतीच्या निमित्तानं अर्थात तिळगुळ तुम्हाला लवकरच शाळेकडून मिळतील. आनंद मेळावामध्ये आहे ना, आनंद मेळावा लवकरच तुमच्या स्कूलकडून अनाऊन्स केला जाईल, कधी आहे काय. तर तिळगुळ पूर्वसंध्येला शंकराचार्य बोलेल, तिळगुळ खा आणि गोड राहा, गोड अभ्यास करा, गोड होमवर्क करा. शिक्षकांनी गोड पद्धतीनं होमवर्क चेक करा. ठीक आहे. आणि आयुष्यातील गोडवा वाढवा. ठीक आहे. सो वन्स अगेन आय विश ऑल व्हेरी व्हेरी हॅपी मकर संक्रांती. उद्या संध्याकाळी सर मला नंबर वाढलेले पाहिजे. ठीक आहे. नंबर्स ओके. वाढलेले पाहिजे. सो आणखी काही अनाउन्समेंट राहिली का आपली? इज देअर एनी अनाउन्समेंट रिमेनिंग? सर 18 म्हणजे 18 तारखेपर्यंत आपलं एक्झाम चालू आहे. एक्झाम चालू आहेत. जेवढ्या विद्यार्थ्यांना जमेल तेवढ्या विद्यार्थ्यांना जॉईन करायला सांगा. नदी वाहणार आहे. ज्यांना आंघोळ करायला वेळ आहे त्यांनी आंघोळ करावी. हा, होमवर्क जर थोडा कमी केला तर असं मला वाटतं. होमवर्क किती कमी करायचं तुम्ही सांगा. तुम्ही सांगा याच्यापैकी किती कमी करू? 16 भरपूर सांगा. होतो सर. डिस्काउंट किती करा? नाही नाही, 60 फक्त नंबर आहे सर. हे बघा ना, हे 18 झालंय. किती करू सांगा? 30 करू? 50% डिस्काउंट? हा 30 करा सर. हा 30. ओके. 18 पर्यंत. अर्थात आणखीन एक गुड न्यूज आहे. आणखीन एक गुड न्यूज आहे. मी स्वतः 15 16 17 15ला मी नसेल. बरं, 15ला मी असेल. चला, हा 16 17 आणि 18 मीच नाहीये. 3 दिवस. 16ला काय आहे? फ्रायडे असेल. सॅटर्डेला, फ्रायडे सॅटर्डेला नाही. आणि 18ला पण नाही. 18ला मी परत येतोय. 19ला असेल. ठीक आहे. 16 17 18 मीच नाही. म्हणजे तुम्हाला आणखीन फायदा एक्झाम मुळे. ऑल राईट. सो विथ दिस, आणि काय राहिले का सर? एनी मोर? अंधारे सर आणि कोण? पूजा मॅडम, पाटील मॅडम कोणतरी आहेत. पाटील आणि कोण मॅडम. आहे? कवाळे सर. काय सूचना आहे का तुमच्या वतीनं? इज देअर एनी अनाउन्समेंट? पालकांसाठी खूप महत्वाची सूचना 2-3 दिवसात मी देईलच. पुन्हा एकदा पुनश्च हरिओम आपण चालू केलेला आहे. खूप महत्वाचा असणार आहे. अख्खा कोर्स खूप मजेशीर असणार आहे. प्लीज एन्जॉय एव्हरीबडी. हा, एनी मोर अनाउन्समेंट? नाही? नो सर. ऑल राईट देन. ऑल राईट. ऑल राईट. शॅल वी हॅव पॉज? म्हणा रे. येस सर, विल हॅव पॉज. म्हणा. विल वी हॅव? विल वी हॅव नाही. वी विल हॅव पॉज. ओके. बाय बाय. विल हॅव पॉज. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.